ओके, तर इथे मी कॉलचे जे प्रीमियम आहे 2 लॉट मी बाय गेलेले आहे. ट्रेडमार्क्सचं लॉजिक वगैरे आता जॉबमुळे मला थोडं लेट झालं. ट्रेडचं लॉजिक मी टेलिग्रामला शेअर केलं होतं की माझा काय प्लॅन आहे, मी कॉल का बरं घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे. जस्ट हाच प्रीमियम मी बॉटमला घेणार होतो, म्हणजे हा नव्हता, तो 24,000 राऊंड फिगरचा प्रीमियम होता. तो प्रीमियम ऑलमोस्ट मला इथे कुठेतरी भेटत होता, पण मग तो पॉज झाला नाही. ही एक प्रकारची डायरेक्ट वन साईड मुवमेंट दिली आणि ह्या वन साईड मुवमेंटमध्ये समजा मी एक्झाम्पल इथे वगैरे बाय केला असता आणि समजा तो पुलबॅकला आला असता, तेव्हा माझा स्टॉप लॉस हिट झाला असता. त्यामुळे मी थोडा वेळ वाट बघितली. जस्ट ह्या कॅन्डलला मी हा प्रीमियम बाय केला. तर इथे बाय करण्याचं रिझन का बरं? इथे बाय करण्याचं रिझन सिम्पल आहे. जस्ट इथे तुम्ही बघू शकता जी 5 EMA टाईपची कॅन्डल दिसते. आता चला इथे तुम्हाला प्रीमियमचा चार्टवरती क्लिअर दिसणार नाही, मी निफ्टीच्या चार्टवरती समजवतो तुम्हाला. ओके, हा आहे तुमचा निफ्टीचा चार्ट. आता माझा काय प्लॅन होता, जस्ट एक प्रकारे इथे 5 EMA टाईपची सेटअप आहे. मग 5 EMA कॅन्डल म्हटलं बनवू दे, लोक तिथे ट्रॅप होतील, फुट बायर्स इथे फुट बाय करतील किंवा ज्यांना वाटेल मार्केट इथून पडू शकतो तर इथे एंट्री मारतील. आणि माझा व्ह्यू बुलिश आहे, तर मार्केटला काय पाहिजे, लिक्विडिटी. त्याच्यामुळे एक प्रकारची लिक्विडिटी झाली आणि जस्ट मी इथे कॉलचा प्रीमियम ॲड केलेला आहे. आता ह्या प्रीमियममध्ये बेसेल गेला तरी मला चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त गिल्ट एवढंच आहे की माझा ॲनालिसिस होती इथे कुठेतरी बाय करायला, पण तो प्रीमियमची मुवमेंट म्हणजे जी निफ्टीची मुवमेंटम एकदम फास्ट होती, तो मला भेटलाच नाही. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ट्रेडचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो की नेमकं मी कॉलमध्ये का बरं इंटरेस्टेड होतो. मी लावलेली डेली टाईम फ्रेमची कॅन्डल जस्ट बघू शकता. काल मार्केटने एक प्रकारची जी ट्रेंड लाईन होती, ती ट्रेंड लाईन इथे ब्रेकआउट दिली डाऊन साईडला. इथे सगळ्यांना वाटेल की मार्केट पडून जाईल. हा एक पॅटर्न की मार्केट कधी थोडाफार युनिक ट्राय करतं, म्हणजे एक प्रकारचं लिक्विडिटी ग्रॅप करतं. मार्केटने काल लिक्विडिटी घेतली, आज वन साईड जाऊ शकतो. सेकंड माझा प्लॅन म्हणजे ती मंथली कॅन्डलवरती दाखवतो मी. ही आहे तुमची मंथली टाईम फ्रेमची कॅन्डल. आता जस्ट मार्केट जस्ट इथे कुठेतरी होता 24,050च्या जवळपास. ही 200 पॉईंटची मुवमेंट, ही जी 100-150 पॉईंटची मुवमेंट आहे तिथं आत्ता आली, बरोबर. मग जस्ट मी 9:07 का 9:08 टेलिग्रामला शेअर केलं होतं. असं नाही की मी झाल्यानंतर सांगत आहे, आणि असं बी नाही सांगत आहे की मी बोललो त्याच्यावर मार्केट मुवमेंट केलं. माझं काय काम आहे, ॲनालिसिस करणं. मार्केट माझ्या ॲनालिसिसनुसार वर्क केलं तर मी तिथे प्रॉफिट घेणार आहे, माझ्या ॲनालिसिसनुसार वर्क नाही केलं तर मी तिथे लॉस घेणार आहे. आणि हे जे सगळं काही मी सांगत आहे फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठी सांगत आहे, आणि माझी ट्रेडिंग जर्नी मी तुम्हाला शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. मी कोणती बाय सेलचे ॲडवाईस कोणाला देत नाही, कारण मार्केटमध्ये भरपूर लॉसेस होऊ शकतात. तर माझा प्लॅन होता ही मंथली टाईम फ्रेमची कॅन्डल आहे. अजून मंथ क्लोज व्हायला 18-19 दिवस बाकी. तर काय सांगतात, ही एक प्रकारची अपसाईडला गेली, तिथून मार्केटने ट्रॅप केलं आणि ही इथे आली, बरोबर. ही डाऊन साईडला आली आणि एक प्रकारची 18-19 दिवस अजून बाकी, ही वरती जाऊन क्लोज करू शकते, अशी एक माझी प्रोबॅबिलिटी मी सांगत आहे. जसं तुम्ही जमलं तर टेलिग्रामला जाऊन चेक करा, तुम्हाला टेलिग्रामला माझे ॲनालिसिस भेटून जाईल काय होती काय नाही. आता वेट करूया काय होतं आपलं या ट्रेडचं. आपले ट्रेड प्रॉफिटमध्ये जायला लागलेले. जस्ट इथे कुठेतरी मागेच पुलबॅक भेटला असं आहे बघा. इथे सुद्धा ही सुद्धा मी टाकले. हा एक गॅप पेंडिंग झालेला आहे प्रीमियममध्ये. हा बी एक प्रकारचा रिस्की गॅप आहे, कारण मार्केट जेव्हा एक प्रकारचं गॅप प्रीमियममध्ये गॅप क्रिएट करतं तर तो गॅप फिल करू शकतो. हे मी भरपूर वेळा बघितलेलं आहे. त्याच्यामुळे वेट करूया आता काय होतं ते या ट्रेडचं बघूया. इथे एवढा वेळ तर होल्ड नाही केलं पाहिजे होतं प्रीमियम. वरतून आज वीकचा पहिला दिवस आहे, असतं तसं तर व्हॉलॅटिलिटी कमी राहते. पण मॉर्निंगचा माझा प्लॅन होता कॉल साईडला, पण मार्केट एवढं मोठं मुवमेंट करून गेलं, आणि एवढ्या मोठं मुवमेंट गेल्यानंतर अजून इथून 30 पॉईंटची एक्सपेक्टेड, म्हणजे एक प्रकारचं लॉजिक थोडं रिस्की आहे. इथे 30 पॉईंट पाहिजे, म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला 60 पॉईंट पाहिजे, पण काय अडचण नाही. यामध्ये मी जो माझा स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस लावून दिलेला आहे, आणि जो माझा टार्गेट आहे तो लावून दिलेला आहे. सकाळी जस्ट ते जॉबमुळे थोडा वेळ झाला, नाही तर मला पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड आज मी लॅपटॉपवरती माझ्या सेटअपवरती बसणार होतो. जस्ट जॉबसाठी थोडे कामं येऊन लागले, आणि त्या जॉबमुळेच माझी एंट्री बी घेता आली नाही मला. ओके, इथे बघू शकता जी 15 मिनिटची कॅन्डल आहे, एक प्रकारची डोजी टाईप किंवा इन्व्हर्टेड हॅमर टाईपची कॅन्डल बनलेली आहे. तर याच्या खाली लिक्विडिटी आहे एक्झाम्पल. आता जस्ट मार्केट याच्या खालची लिक्विडिटी घ्यायला येऊ शकतं, प्रोबॅबिलिटी सांगत आहे. आणि जस्ट त्याच्या खाली येऊन किती खाली जातं ते आपल्याला माहिती नाही. प्रोबॅबिलिटी एल वगैरे जाऊ शकतो. आणि आज आहे तुमचा वीकचा पहिला दिवस आहे. आज माझा पहिला एल हिट झाला तर सेकंड एंट्री मी नाही करणार आहे आज विनाकारण. कसं वीकचा पहिला दिवस आहे, मोमेंटम एवढी राहू शकत नाही, आणि राहिली बी त्याची मॉर्निंगची मोमेंटम एवढी देऊन गेलेलं आहे मार्केट. त्यामुळे मी एवढीच एकच एंट्री प्लॅन करणार आहे आज. म्हणजे जो प्रीमियम आहे जस्ट इथे कुठेतरी भेटला तर आय थिंक तर मला प्लॅन नाही आहे दुसऱ्या ट्रेडचा, पण प्रॉबिलिटी बघूया बरं. इथे समजा मी एक होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. एक प्रकारचं इथे प्रीमियममध्ये गॅप पण आहे, आणि एक प्रकारचं इथे सपोर्ट पण आहे. समजा तिथपर्यंत प्रीमियम आला तर मी ट्राय करेल, कन्फर्म नाही सांगा ते, जसं जमलं तर एकच ट्रेड प्लॅन करायचा विचार आहे माझा. पण प्रॉबिलिटी एखादी चांगली कॅन्डल तिथे भेटली मला तर मी विचार करेल, जमलं तर बाय करेल. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून जाईल. परत लोक म्हणतील तुम्ही ते एकच एंट्रीचा प्लॅन सांगितला, मग तुम्ही सेकंड एंट्री प्लॅन का बरं केली. माझा जस्ट प्लॅन एकच एंट्रीचा आहे, पण मग प्रॉबिलिटी समजा ट्रेड चांगली भेटली तर मी तिथे सेकंड एंट्री ट्राय करेल.
तर जो माझा कॉल साईडचा प्लॅन होता, मार्केट कॉल साईड गेला बी तरी मी प्रॉफिट नाही कमावला. हे सुद्धा आपलं असतं म्हणजे ते नाही का एंट्री एक्झिक्युशन प्रॉपर पाहिजे आपलीवाली. जस्ट इथे कुठेतरी मार्केट डायरेक्ट वन साईड पाहून गेला, मला एंट्री करायचा मोकाच मार्केटने दिला नाही, काही प्रॉब्लेम नाही, हॅप्पी लॉस घ्यायचा. आपला जो पूर्ण कॅपिटल आहे, कॅपिटलचा आपण छोटा पर्सेंटेज लॉसमध्ये देतो आहे. त्यामुळे आपण एक प्रकारचं नाही का मंथच्या एंडला म्हणा, वीकच्या एंडला म्हणा, आपलं जास्त लॉस होऊ नाही देणार आपण. त्यामुळे चला, इथे आपला SL हिट झालेला आहे. ओके, आपला तर पहिल्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झालेला आहे. पण मग मी इथे सेकंड एंट्री एक लावून ठेवलेली, म्हणजे घेतलेली नाही अजून. जस्ट मी बोललो ना, इथे एक गॅप आहे, इथे एक सपोर्ट आहे, मग तिथे मी बाय लिमिट टाकून ठेवलेले 2 लॉटचे. आणि त्याचा स्टॉप लॉस बी लावून दिलेला आहे, म्हणजे एक प्रकारची फक्त लिमिट ऑर्डर टाकून ठेवलेली की समजा इथे आलं तर ॲटोमॅटिक तो घेतला जाईल, त्याचा स्टॉप लॉस ॲटोमॅटिक प्लेस होऊन जाईल. त्याचा जो टार्गेट आहे 1:3चा जो 6200चा टार्गेट आहे मी लावून ठेवलेला आहे. समजा तिथे आली तर, नाही आली तर ही ट्रेड मी आता इथे कुठेच करणार नाही. इथून बी ही ट्रेड किती बी पॉईंटवरती गेली तरी मला चालेल. इथे आली तरच माझी ऑर्डर एक्झिक्यूट होईल, नाही तर नाही होणार आहे. अजून आपली सेकंड एंट्री प्लेस झालेली नाही भावांनो. जॉब पण ट्रेडिंग पण दोघं सोबत करणं खूप अवघड काम आहे. जस्ट जॉब बी माझ्या मागे एवढा पडलेला आहे, माझं जे काम आहे ते भरपूर पडलेलं आहे भावांनो. ते काम बी लवकरात लवकर संपवायचं आहे. आणि आपली ट्रेडिंग बी ती सेकंड एंट्री ऑलमोस्ट प्रीमियम मोजून 14-15 रुपये बाकी आपल्या बाय लिमिटला यायला. समजा ही ट्रेड भेटली, यामध्ये BSL गेला तर जो आपला आजचा लॉस 4चा होऊन जाईल. आणि ट्रेड समजा चांगली तर ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. मार्केट आहे, मार्केटमध्ये कधीही काही होऊ शकतं. तर वाट बघूया आता काय होतं काय नाही ते. बघू शकता मोजून 5-6 रुपये बाकी आपल्या ऑर्डर लिमिटला एक्झिक्यूट व्हायला. वेट करतोय, व्हायला तर पाहिजे एक्झिक्यूट आपली ऑर्डर. जस्ट इथे ट्रॅप लिक्विडिटी आहे, जस्ट इथून नको स्पाईक अप साईडला देऊन द्यायला. 214ची माझी बाय लिमिट आहे. ओके, चला इथे मी थोडी बाय लिमिट माझी वाढवतोय. जस्ट वाटतंय मला का जस्ट या कॅन्डलची बी लिक्विडिटी मार्केट घेतलं गेलेलं आहे. इथे जी आपली बाय लिमिट आहे ती जस्ट इथे कुठेतरी आणून सोडतोय मी. स्पाईक, ओके, बाय लिमिट तिथे आणलेली आहे. आणि याच्यामध्ये स्टॉप लॉस आपण लावूया. पहिले ऑर्डर एक्झिक्यूट होऊ देऊया आणि मग स्टॉप लॉस मी छोटा करतो माझा. 222.55ला ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके, याच्यामध्ये ऑर्डर माझी घेतली गेलेली. आता जो स्टॉप लॉस आहे तो मी छोटा करतो. ओके, तर या ट्रेडमध्ये जो माझा स्टॉप लॉस आहे 2000चा लावला गेलेला आहे 207.45ला. ऑलमोस्ट 2000चा SL आहे. समजा ही ट्रेड इथून रिव्हर्स गेली तर मला जो लॉस आहे तो 2000 रुपये होणार आहे. आता ट्रेड बघू शकता ऑलमोस्ट इथे लो लावून आली. जस्ट आपला प्लॅन होता इथे, पण मग एकदम आपण पिन पॉईंटलाच एक प्रकारे एंट्री घेतलेली. मला जस्ट वाटलं की याच्या खाली लिक्विडिटी मार्केटने घेतली. जस्ट थोडा अजून डीप व्हायला पाहिजे होता, तिथे माझी बाय लिमिट झाली असती, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण तरी आपल्या जो सपोर्ट झोन आहे जिथे माझा प्लॅन होता आपण तिथेच एंट्री प्लॅन केलेली. आता या ट्रेडचा जो लिमिट आहे, सेल लिमिट 280च्या जवळपास मी लावून सोडलेली आहे. आता वेट करूया या ट्रेडमध्ये काय होतं काय नाही ते तुम्हाला तसंच सांगतो मी. बघू शकता ट्रेड ऑलमोस्ट 236 रुपयाला प्रीमियम चालू आहे. आपली जी एंट्री ती करेक्ट आहे, फक्त इथून बी ही ट्रेड SL जाऊ शकते, प्रोबॅबिलिटी सांगत आहे. माझा व्यू तर मार्केटमध्ये बुलिश आहे, पण समजा मार्केट माझ्या फेवरमध्ये मुवमेंट नाही केलं तर मी लॉस घेईल. मार्केट माझ्या फेवरमध्ये मुवमेंट केलं तर मी प्रॉफिट घेईल. तर 280चा मी टार्गेट लावून ठेवलेला आहे. तर बघूया कुठपर्यंत मी होल्ड करतो काय, किंवा मी ही ट्रेड इथून बी रिव्हर्स होऊ शकते, प्रोबॅबिलिटी आहे. तसं रिझल्ट मी सांगतो तुम्हाला. आता जो फायनल आपला जो लॉस आहे तो लॉस रिकवर करून आपल्याला 200 रुपये प्रॉफिट आहे. कारण पहिल्या ट्रेडमध्ये आपले 2100 का 2000 रुपये लॉस गेला आहे. आणि सेकंड एंट्री आपण प्लॅन केलेली, त्यामध्ये आपला जो आता लॉस रिकवर करून 400-500 रुपये प्रॉफिट आपल्याला चालू आहे. आता ही ट्रेड ॲटलिस्ट मी 1:3 मिनिमम घेण्याचा ट्राय करेल, किंवा मग ट्रेलिंगमध्ये आपण बुक करूया. कारण आज वीकचा तुमचा पहिला दिवस आहे. ट्रेड कुठपर्यंत जाते काय आपल्याला माहिती नाही. वेट करूया तसं काय होतं ते. या ट्रेडमध्ये अजून मी स्टॉप लॉस तिथेच लावलेला, अजून कॉस्ट टू कॉस्ट वगैरे आपण ट्रेलिंग केलेली नाही. बघू शकता भावांनो, ट्रेड ऑलमोस्ट मला 1000 रुपये नेट प्रॉफिट देत होती. जो पहिल्या ट्रेडचा लॉस आहे तो लॉस जाऊन मला 1000 रुपये प्रॉफिट दिसत होता. आणि आता जी ट्रेड आहे ती परत आपली लॉसमध्ये आलेली आहे. नेमकं तेच की ॲनालिसिस एवढी छान होती यार भावांनो, काय सांगायचं. मॉर्निंगला आपली ती ट्रेड अगर छोटा मोठा बी आपल्याला पुलबॅक भेटला असता मॉर्निंगला, तर आपल्याला चांगला प्रॉफिट सकाळी बुक झाला असता. पण काही प्रॉब्लेम नाही. या ट्रेडमध्ये अजून काय होणार आहे ते आपल्याला माहिती नाही. SL लावून सोडलेला आहे मी. वेट करूया जे होईल ते. ही आपली लास्ट ट्रेड राहणार आहे स्वतः माझी. ही ट्रेड झाल्यानंतर आपलं किल स्विच ऑन करून आपला जो सिस्टम आहे तो बंद करून द्यायचा. कारण ट्रेडिंगमुळे जॉबचे बी खूप सारे कामं आपले मागे पडून जात आहे भावांनो.
बघू शकता प्रीमियमचा चार्ट तुम्ही. ऑलमोस्ट मला जेव्हा इथे आला तेव्हा 3,000 रुपये फायनल, 3,200 फायनल मला प्रॉफिट होता. तर बघू शकता मार्केट प्रॉपर जिथे मी ऑर्डर नाही का ऑर्डर लिमिट टाकून ठेवली होती एक्झॅक्ट माझी ती बी ऑर्डर राहिली अशी. तर मला जो प्रीमियम आहे ऑलमोस्ट मी 222ला बाय केला आहे, तर म्हणजे इथे 214ला ऑलमोस्ट 7-8 रुपये म्हणा 10 रुपये म्हणा तो प्रीमियम मला स्वस्त भेटला असता. तर हेच आपण काही काही रूल्स फॉलो करत नाही, काय अडचण नाही. इथे बी सेटअप चांगला होता, जस्ट लिक्विडिटी ब्रेक झाली होती. आता असं नाही की ही ट्रेड इथून प्रॉफिटला जाणार, इथून बी ही ट्रेड रिव्हर्स होऊ शकते, पण प्रॉपर जस्ट एकदम छान सेटअप टाईप नाही का. जस्ट जो गॅप होता मार्केटने तो गॅप फिल केलेला आहे. जस्ट इथे एक सपोर्ट आहे, मग इथून प्रॉबिलिटी जाऊ शकते प्रॉफिटला. वेट करूया काय होतं ते. आता जस्ट मी थोडं गावात जात आहे, तर ट्रेडचं समजा इथून मी चार्ट तर काही बघू शकत नाही आता. जो फायनल समजा माझ्या कामानिमित्ताने फायनल प्रॉफिट अँड लॉस हिट झाला समजा आपला, मी तसं तुम्हाला सांगून देईल. तर वेट करूया काय होतं ते. इथे आपले दोघं स्टॉप लॉस हिट झालेले आहे भावांनो. तुम्ही बघितलं स्क्रीनवरती 4,100 का 4,200 रुपये आपला लॉस आज बुक झालेला आहे. आणि ऑर्डर बुकसुद्धा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. दोघं ट्रेड बॅक टू बॅक आपले सिलेक्ट झाले. आता हाच सगळ्यात मोठा गिल्ट आहे की आपली ॲनालिसिस करेक्ट होती मॉर्निंगला, पण मॉर्निंगला पुल बॅकच आला नाही चार्टमध्ये. त्याच्यानंतरच्या ज्या 2 ट्रेड मी प्लॅन केला त्यामध्ये माझे स्टॉप लॉस हिट झाले. आणि असं एक सांगायचं महत्त्वाचं की भरपूर जण आपल्याला फंडबद्दल विचारत होते. आता नेमकं मी आज सेटअपवरती ट्रेड करणार होतो, मग मी आज तुम्हाला पूर्ण माझा फंड शो करणार होतो की नेमकं फंडची रुटीन कशी चालू आहे, फंड किती विड्रॉ होतो आहे, किती म्हणजे चालू आहे, बरोबर आहे. एक प्रकारचं प्रूफच आहे ते प्रूफ मी तुम्हाला आज देणार होतो. पण मग तेच की जॉबची धावपळ आज माझ्या मागे एवढी धावपळ होती नका विचारू. अजूनसुद्धा माझे भरपूर कामं पेंडिंग पडलेले ह्या धावपळमुळेच का काय मला माहिती नाही, पण मग तेच की मिस्टेकच सांगता येईल. मी 3rd एंट्री प्लॅन केली आणि ती बी 3 लॉटवरती मी एक कॉल साईडला अजून एक एंट्री प्लॅन केली. ती म्हणजे BTST ट्रेड म्हणता येईल तिला, पण मग इंट्राडेलाच मी क्लोज करणार होतो. एक प्रकारची मिस्टेकच आहे. इंट्राडेला मला क्लोज करायची होती ती पोझिशन. माझा व्ह्यू बुलिश होता. जास्त करून लॉस तर असेप्ट नाही म्हणता येणार याला, पण मग इगो आला मध्ये की समजा माझा व्ह्यू बुलिश आहे. ऑलमोस्ट मला 3-4 जणांचे स्क्रीनशॉट आले की त्यांनी प्रॉफिट बुक केलेलं आहे, जे माझे फ्रेंड सर्कलमध्ये आहे त्यांचे. मग समजा त्यांनी नाही का आपल्याला म्हणतो आपण लोकांचं बघून एक मिस्टेक होऊन जाते आपल्याकडनं. मी लोकांना ब्लेम नाही करत, मी माझ्या स्वतःलाच ब्लेम करतो की माझं माइंड कंट्रोलमध्ये नाही राहिलं. माझे इमोशन्स इथे ब्रेक झाले आणि जे कॉलचं प्रीमियम आहे ते मी होल्ड ठेवले. तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल. ऑलमोस्ट जो टोटल लॉस आहे आपला आय थिंक 12 काहीतरी दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. तर 3 लॉट माझे होल्ड आहे. आता ऑलमोस्ट तो प्रीमियम मी 170ला घेतलेला आहे आणि तो प्रीमियम 135 का 140ला का 130ला क्लोज झालेला आहे तो प्रीमियम. तर बघूया आता उद्या काय होतं. उद्या गॅप अप ओपन झाला तर माझं बरं म्हणजे माझी ट्रेड प्रॉफिटमध्ये येईल किंवा कॉस्ट टू कॉस्ट येईल. नाहीतर डिके वगैरे झालं तर मला आज म्हणजे जो भरपूर नाही का मी म्हणतो काय की आपल्याला बिग लॉस कंट्रोल करायचा आणि माझं आय थिंक तो बिग लॉस उद्या होऊ शकतो. तर बघूया आता. ॲनालिसिस तर तशी माझी आहे की मार्केट बुलिश राहील माझ्यासाठी तरी नेक्स्ट वीकमध्ये. माझ्यासाठी सांगत आहे, कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. तर तुम्ही बघताय स्वतः की किती ट्रेडिंग एवढी बी इझी नाही आणि जॉब प्लस ट्रेडिंग एवढी बी इझी नाही. मी सगळं जेन्युइनली दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भावांनो. तुम्हाला बाकीच्या यूट्यूबरसारखं नाही करत आहे की फक्त प्रॉफिट दाखवतो आहे. माझ्याकडनं जे मिस्टेक होत आहे ते मी तुम्हाला सगळं शो करत आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं की मी कोणाला शिकवायला नाही बसलेलो. मी अजून बी सांगून देतो की मी माझी एक प्रकारची जर्नी शेअर करत आहे. माझ्याकडनं मिस्टेक होत आहे मला मान्य आहे, त्याच मिस्टेक मी तुम्हाला शेअर करतो की ट्रेडिंग एवढी इझी नाही. ट्रेडिंगमध्ये काय काय मिस्टेक आपल्याला होत आहे त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत. आज जसा लॉस असेप्ट आला, इगो आला, ओव्हर ट्रेडिंग झाली, रूल्स ब्रेक केले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपलं जॉबची धावपळ. ऑलमोस्ट 3 वाजता जेवण केलं भावानं मी. सकाळपासून नाश्ता नव्हता, काही नव्हता. जॉब होता, त्याच्यामध्ये ट्रेडिंग होती, त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग होती. सगळे ह्या जमलिंगमुळे नका विचारू. आता जाऊ द्या, भेटूया आपण नेक्स्ट डे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भावांनो. भेटूया आपण नेक्स्ट डे. थँक्यू.